कुठे असतात आणि नंतर उगाच एवढे 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 फेरे पडलेले असतात. ते का पडतात? न्यूट्रिशन कमी पडते कारण तुम्ही पारंपरिक काय करताय, सुरुवातीला खत टाकताय ज्याला गरजच नाही आहे काय खताची. लहान बाळाला काय गरज असते काय? आपल्याला जन्मलेलं बाळ आहे त्याला लगेच काय एक भाकरी घालतोय काय? त्याला आपण नाही घालत, त्याला आईच्या दुधावर ठेवतोय आपण. जसं ते मोठा होईल तसं ते हळूहळू जास्त जेवत जातोय. तसं सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही खत टाकताय तर तुमचे पैसे वेस्ट चालल्यात. त्यावेळेला तुम्ही ड्रेंचिंग केलं पाहिजे. मग ते आपल्या डोक्याला ताप होते लई, ते कवा ड्रेंचिंग करायचं, ते बॅरल करा, कवा आळवणी घालायचं, ताप होतंय. पण पैसे नुकसान होण्यापेक्षा चांगलं आहे ना कधी पण जरा ताप झालेलं. ते टाकतोय आपण आधी मध्ये टाकत भरणीपर्यंत टाकतो. भरणीनंतर कोण खत टाकतंय का? एकदा टाकलो नाही. आणि आता मी आलो होतो जस्ट त्यावेळेला साहेब मला सांगितलं की चावीनं सोडतोय आपण. किती लोकांना रिझल्ट आलाय की बाबा चावीनं खत सोडून माझ्या उसाचा रिझल्ट आलाय? किती लोकांनी बघितलाय? एका विहिरीमध्ये मी 1 फूट युरिया टाकलो तर त्यांनी उसाला टाक सोडा म्हटलं तर उसाला सगळा युरिया लागला का? ऊस काळोखी होणार आहे काय तुमचा? नाही आहे. एक ग्लास आपण पाण्याचा घेतलाय आणि त्यामध्ये मी चिमटभर साखर टाकलो आणि प्या म्हटलो, तुम्हाला ते पाणी गोड लागणार आहे का सांगा बरं? नाही लागणार. पण तेच तुम्हाला मी सांगालोय की बाबा आपल्या तुम्ही ज्यावेळेला चावीनं सोडणार आहे खत त्यावेळेला ते पूर्ण तुमच्या कडेपर्यंत जाऊस्तवर प्रत्येक खत लागेल असं काय नाहीये. आपल्याला ड्रीप इरिगेशन सिस्टीम हेच द बेस्ट आहे की झाडाच्या मुळामध्ये पर्टिक्युलर ते खत गेलं पाहिजे. आपण खूप चुकीची प्रॅक्टिस करत आलोय. आपल्याला वाटतंय की व्हायले चललो, ही मानसिकता आहे तुमची. रिझल्ट दिसला पाहिजे आपल्याला. नुसतं काहीतरी आयडियोलॉजी लावून काहीतरी इफेक्ट करावले असं वाटलं नाही पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. आता परत मेन मुद्द्याकडे येतो मी. समजा